सांगली शहरातील बनावट दारूच्या विक्रीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. सांगलीतील उत्पादन शुल्क कार्यालयासमोर रिकामा बाटल्या दाखवत आंदोलन करण्यात आले. सांगली शहर आणि परिसरात बनावट दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप करत अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. बनावट दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या विक्रीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रदीप बर्गे यांनी दिला. उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर बाटल्या फेक आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला. पूज्य पवित्र भगवाध्वज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं वंदन करून आज सांगली व परिसरामध्ये बनावट दारूचा सुळसुळाट चालू आहे. त्यामुळे आज युवा पिढी संपूर्ण नशेच्या आहारी जाऊन बर्बाद व्हायला. त्यासाठी या उत्पादन शुल्क विभागाला जाग यावी म्हणून आज आम्ही शिवसहकार सेनेच्या वतीने आज मोकळ्या बाटल्या दाखवून आंदोलन करत आहे. जर या बनावट दारूचा बंदोबस्त केला नाही तर या अधिकाऱ्यांना माझा आज गर्भित इशारा आहे. भविष्यात याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू व आपल्या कार्यालयावर बाटल्या फेक आंदोलन करू याची आज गंभीरपणे दखल घ्यावी अशी मी आज त्यांना जाहीर इशारा देतो. आणि इथून पुढच्या काळात त्यांनी तात्काळ कारवाई करावी व या बनावट दारूचा सुळसुळाट बंद करावा असं मी त्यांना इशारा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.